पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सेवा पंधरवड्यानिमित्त सो.वी. संस्थेचे शिक्षण महर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत रंगभरण स्पर्धा उत्साहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहरतर्फे स्वधारक विद्यार्थी संस्थेच्या शिक्षण महर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेत रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। इयत्ता 3री व 4थीतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल तसेच राष्ट्रीय फूल कमळ यांच्या तैलचित्रावर विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगांची उधळण करून उपस्थितांचे लक्ष वेधले। या स्पर्धेत रुपाली कल्पेश कोळी प्रथम, आकांक्षा विशाल द्वितीय, ऋतुराज पिंटू चव्हाण तृतीय तर गणेश महेंद्र सुतारे याला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला। बक्षीस वितरण समारंभात संस्थेचे सेक्रेटरी ललित सिंग गिरासे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी म्हणून रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी आरोग्य सभापती नगरसेवक जितेंद्र गिरासे, भरत ठाकूर, मनोज निकम, केपी गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते। विजेत्या विद्यार्थ्यांना भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले। तसेच उपशिक्षक अक्षय चव्हाण सर यांनी गरजू विद्यार्थ्यांना रंग भरण्याचे साहित्य स्वखर्चाने वाटप केले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक महेंद्र कुमार बाविस्कर, राजेंद्र गुरव, राजन मोरे यांचे विशेष योगदान लाभले। शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग गिरासे, श्रीमती इंदिरा रावल, संदीप ईशी, अशोक गिरासे, देवीसिंग परमार, आशा राऊळ, रुपाली गिरासे, रीना गिरासे, प्रेरणा गिरासे, जयश्री गिरासे आदींचा मोलाचा सहभाग होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गिरासे यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत वंजारी यांनी मानले। उपसंपादक अशोक गिरासे। आपले सरांचे लाडके नेते जे माझ्या लहान चिमुकल्यांवरती नेहमी प्रेम करत असतात, आमचे सर्वांचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आपल्या या दोंडाईच्या शहरामध्ये सेवा पंधरवडा म्हणून हा कार्यक्रम संपूर्ण दोंडाईच्या शहरामध्ये रोज कार्यक्रम चालत आहे। त्याच्या हा जो कार्यक्रम होता तो चित्रकला स्पर्धा, जो आमच्या लहान तरुण मुलांना व विद्यार्थ्यांना चित्रकलेची गोडी लागावी आणि त्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। भाऊसाहेब, मला खरंच गौरवाने आणि अभिमानास्पद सांगावं लागतं की या चिमुकल्या मुलांनी जवळजवळ 150 ते 200 मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता भाऊसाहेब। आणि 150 ते 200 मुलांनी सहभाग घेतल्यानंतर इतके सुंदर चित्र त्यांनी रेखाटून दिले। त्याच्यामध्ये आपले भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं तैलचित्र होतं। तसेच आपले सरांचे लाडके नेते या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांचं तैलचित्र होतं। आणि तसेच भारतीय जनता पार्टीचा जो संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जो लोगो प्रख्यात आहे, एक कमळाचं फूल, त्या कमळाचा फुलाचे तैलचित्र तीन काढले ते भाऊसाहेब। ते तिघी सर्व 150-200 मुलांमध्ये वाटप करण्यात आले आणि त्यांनी इतके सुंदर प्रकारे कलर भरलेत भाऊसाहेब की मी सुद्धा भारावून गेलो त्या गोष्टीमध्ये। जे खरंच कौतुक करण्यासारखे। पण तुम्ही खूप चांगला सर्वांनी उपक्रम याच्यामध्ये भाग घेतला, त्याबद्दल मी दोंडाईच्या शहर भारतीय जनता पार्टीचे सर्वांच्या वतीने मराठीने। आणि जर धुळे जिल्ह्यात आले तर आयराणी बोलतात। तुम्हाला माहितीये का? तर ते ज्या भाषेत जातात, ज्या गावात जातात, त्या गावाची भाषा शिकून घेतात। इतके हुशार विचारवंत पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत। ते फक्त सर्वसामान्य कुटुंबातील होते, त्यांनी अभ्यास केला म्हणून ते आज पंतप्रधान पदाच्या जागेवर गेले। आपण पण त्यासारखं नाही, पण सरकारी पंतप्रधान बनू शकत नाही, पण कमीत कमी आपण चांगला अभ्यास करावा। याच्यासाठी मी हे उदाहरण दिलं की आपण आपल्या शाळेत आपण दुसऱ्या शाळेची बरोबरी न करता आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे शिक्षक सुद्धा आपल्याला तेवढंच चांगलं शिकवतात। आपण लक्ष दिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या परिवाराचं, आपल्या आई वडिलांचं दुःख दूर केलं पाहिजे। एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आपण सगळे आला। पण 17 सप्टेंबर हा संपूर्ण भारतासह जगाने आपले जे लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांचा भव्य वाढदिवसाचा कार्यक्रम आपण जागतिक पातळीवरती आणि मोठ्या उत्साहाने तो साजरी केला। आणि त्या निमित्तानं आपण आपल्या शाळेमध्ये जी स्पर्धा
आपण धोंडाच्या भाजपमार्फत आयोजित केली होती, त्या स्पर्धेमधला हा संपूर्ण निकाल या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। हा निकाल पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या शाळेमध्ये एवढे टॅलेंट विद्यार्थी आहेत। म्हणजे आता तुम्हाला प्रवीण भाऊ सरांनी जे उदाहरण दिलं नरेंद्र मोदींचं, की नरेंद्र मोदी लहानपणी त्यांच्या वडनेरा स्टेशनवर त्यांच्या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।